नमस्कार. मी आशुतोष टिळक. 2024च्या या फुल बजेटच्या प्री बजेट पॉडकास्ट मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत चंद्रशेखर टिळक सर आहेत. चंद्रशेखर टिळक सर 1988 पासून सर बजेटच्या बाबतीमध्ये बोलत आहेत. प्री बजेटच्या बाबतीमध्ये, बजेटच्या बाबतीमध्ये सरांची भाषणं आहेत. सर 32 पुस्तकं झाली आहेत का हो तुमची? 32 का 35? 33. 33 अजून सरां 2 यायचे आज 33 म्हणायला हरकत नाही. हा 33 33 पुस्तकं 82 आवृत्त्या. पुस्तकं झालेली आहेत. आणि एकूणच सरांची ओळख या सगळ्या पुस्तकांमध्ये, गुंतवणूक पंचायत असेल किंवा बजेटच्या बाबतीमध्ये असेल, अगदी देश विदेशातही सरांची ओळख असते. अनेक साऱ्या रेडिओच्या कार्यक्रमांवर सर जातात. त्याच्यामुळे चंद्रशेखर टिळक हे नाव कुठेही काही नवीन आहे असं नाहीये. 1988 पासून सर करतात. माझ्याच एका पॉडकास्टमध्ये बोलल्याप्रमाणे भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या एकूण एक बजेट मधला एकूण एक शब्द सरांनी वाचला आहे, फार स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. आणि या अशा बजेटमध्ये, या बजेटच्या पॉडकास्टमध्ये मी सरांचं स्वागत करतो. सर, पहिली 5 मिनिटं आपल्या नेहमीच्या याच्याप्रमाणे ओपनिंग रिमार्क्स. सगळ्यात पहिल्यांदा या पॉडकास्टमध्ये मला माझे विचार मांडायची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचं पहिलं पूर्ण स्वरूपाचा अर्थसंकल्प आता 23 जुलै 2024ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करतील. मुळातच ज्या पद्धतीनं ही लोकसभा निवडणूक लढवली गेली त्यावेळचा एक अंदाज असा होता की मोदी सरकार जर पुन्हा सत्तारूढ झालं तर निर्मला सीतारामन कदाचित अर्थमंत्री असणार नाही. हो, परंतु निर्मला सीतारामन अर्थमंत्री आहेत. ते मेट्रोनी कसा प्रवास करतात इथनंही त्याची आता व्हिडिओज रिलीज व्हायला लागली आहेत. बिलकुल. या गोष्टींचा अर्थसंकल्पाशी संबंध नसला तरी सुद्धा एकंदरीतच कुठच्याही मार्केटिंग रिमिक मध्ये मागे पडायचं नाही, हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचं महत्वाचं वैशिष्ट्य दिसतंय. हो, त्याचबरोबरीनं मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचे जे काही थोडे दिवस आजपर्यंत झाले आहेत ते पाहू जाता सगळ्या महत्वाच्या खात्यांचे आधीच्याच काळातले मंत्री पुन्हा एकदा त्याच खात्याचा कार्यभार करताना दिसत आहेत. त्यामुळे एकंदरीतच धोरणातलं सातत्य आणि त्याच्या अंमलबजावणीच्या वेगातलं सातत्य या गोष्टी मोदी सरकारच्या तिसऱ्याही कालखंडामध्ये असतील का अशी एक फार मोठी शक्यता आहे. आणि या पार्श्वभूमीवरती जर येणाऱ्या अर्थसंकल्पाविषयी बोलायचं झालं तर माझी 2-3 जी लाडकी मतं आहेत, लाडकी म्हणण्याचं कारण असं की आशुतोष बरोबरच्या पॉडकास्टमध्येही काही वेळेला मी ती मांडली आहेत. हो, इतरही भाषणांमध्ये किंवा माझ्या भारतीय अर्थकारण, मोदी अर्थकारण अशा पुस्तकांमध्ये किंवा अर्थानुभूती सारख्या पुस्तकांमध्ये अगदी वारंवार मांडलेत. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की प्रत्येक पंतप्रधानाची किंवा प्रत्येक सरकारची त्याची अशी एक कार्यशैली असते. ती योग्य अयोग्य चूक बरोबर याच्याबरोबर याच्याविषयी चर्चा होऊ शकते, परंतु ती असते ही वस्तुस्थिती आहे. आणि असा जर विचार करायचा झाला तर मोदी सरकारची जी गेली 10 वर्ष आपण 2014 पासून अनुभवली आहेत त्याच्यात असं लक्षात येईल की कोणतेही महत्वाचे निर्णय हे फार क्वचित अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेत. बहुतेक सगळ्या महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पाच्या बाहेर जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे 23 जुलैला सकाळी 11 वाजता जेव्हा अर्थसंकल्प सादर करायला निर्मला सीतारामन संसदेमध्ये उभ्या राहतील आणि ते जे काही 1.5-2 तास त्यांचं विवेचन करतील त्याच्यामध्ये फार मोठ्या घोषणा किती असतील याविषयी आपल्या मनामध्ये शंका असल्या तर त्या अत्यंत रास्त आहेत. हे म्हणण्याचं कारण असं की त्याला काही राजकीय कारण आहेत, त्याला काही आर्थिक कारण आहेत आणि त्याला काही सामाजिक कारण आहेत. आणि मग ही एकदा पार्श्वभूमी तयार झाली की मग पुढची चर्चा करायला आपल्याला सोयीचं जाईल. या तिसऱ्या कालखंडामध्ये जरी पंतप्रधान म्हणून किंवा मंत्रिमंडळातले अनेक महत्वाचे सहकारी आणि त्यांची खाती याच्यामध्ये जरी सातत्य असलं तरी एक महत्वाची बाब अशी आहे की 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये मोदी सरकारला पूर्णपणे एकट्याच्या बळावरचं असं पूर्ण बहुमत संसदेमध्ये होतं. 2024च्या लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर ही परिस्थिती राहिलेली नाही. सरकार मोदींचं जरूर आहे, परंतु या ना त्या स्वरूपात, या ना त्या प्रमाणामध्ये ते एकीकडे नितीश कुमार आणि दुसरीकडे चंद्रबाबू नायडू या 2 घटक पक्षांवरती अवलंबून आहेत. त्याच्याच बरोबरीने एक महत्वाचा घटक जो आधीच्या 2 निवडणुकांमध्ये नव्हता पण आत्ता आहे तो असा की विरोधी पक्षाच्या खासदारांची संख्या जवळजवळ 100 वाढली आहे.
म्हणजे आता अधिकृतपणानं कायद्याची मर्यादा पाळल्यामुळे काँग्रेसला 2 निवडणुकांनंतर आता विरोधी पक्ष नेतेपद मिळालेलं आहे. आणि मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यापासून ज्या पद्धतीचं संसदेमध्ये आपल्या कामकाज चालतंय ते पाहून जाता आशयाबद्दल मागे पुढे झालं तरी आक्रमकतेमध्ये कोणीही मागे नाही हे आता लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळे घटक आणि त्याच्याच बरोबरीने येणाऱ्या 5-6 महिन्याच्या काळामध्ये आपल्या देशातल्या अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुका याची फार मोठी पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे. आणि त्यातही असं राज्य ज्याच्या संसदेच्या खासदारांच्या संख्येवरती भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावरती लोकसभेमध्ये बहुमत मिळण्यासाठी अवलंबून होतं, अशा महाराष्ट्रासारख्या राज्याच्याही विधानसभेच्या निवडणुका व्हायच्यात. आणि काही राज्यांमध्ये अगदी विधानसभांच्या निवडणुकांबरोबरच असं नव्हे, पण विधानसभा निवडणुकांच्या लागोपाठ किंवा लगेचच नंतर अनेक ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्याही निवडणुका व्हायच्यात. त्यामुळे फार मोठे आक्रमक अर्थकारणाचे निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात असतील का, असा एक प्रश्न जरूर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला चर्चेला घेता येईल. पण त्याच वेळेला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा पद्धतीची परिस्थिती मोदींना पंतप्रधान म्हणून नवीन असली तरी राजकीय परिस्थिती किंवा राजकीय कारकीर्द म्हणून नवीन नाही. आणि अशी परिस्थिती असली तरी मोदींनी आक्रमक अंमलबजावणी आणि आक्रमक अर्थकारण याची कास सोडली नव्हती, असं ते गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाचा इतिहास आहे. या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर आज मी तिला आपल्या देशामध्ये आणि जागतिक पातळीवरतीही असलेल्या 2 महत्वाच्या घटकांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये करावा लागेल. सगळ्यात पहिलं म्हणजे महागाईचा वाढलेला दर. आणि जो महागाईचा दर वाढलेला आहे त्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, मग भाजीपाला असतील, फळं असतील, कडधान्य असतील, धान्य असतील, याचे वाढलेले भाव हा एक वेगळा घटक आहे. शेवटी असं आहे की या घटकांवरचा खर्च अपरिहार्य आहे. तो भाव 2 रुपये आहे का 22 रुपये याची जेवढी क्वांटिटी लागते तेवढी लागतेच. फार किरकोळीत फार फार तर मागे पुढे होऊ शकतं. आणि त्या प्रमाणामध्ये मग जर एकदा उपभोग्य खर्च, कन्झम्पशन एक्सपेंडिचर जर वाढायला लागलं, माझ्या उपभोगाचं किंवा खर्चाचं प्रमाण वाढलं म्हणून नाही तर महागाईचं प्रमाण वाढलं म्हणून मला द्यावे लागणाऱ्या पैशाचं प्रमाण जेव्हा वाढतं त्याचा दोन्ही बाजूनी अर्थव्यवस्थेवरती विपरीत परिणाम होत असतो. एक तर करापासूनच्या उत्पन्नात तर सरकारला फारशी अडचण होत नाही, ते जीएसटीच्या वाढत्या कलेक्शन मधनं आपल्याला दिसतंय. परंतु गुंतवणुकीकडे वळणारा जो पैसा असतो त्याच्यामधलं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. आणि त्याच्यातली ही बारकी छटा अशी आहे की जे SIPच्या पद्धतीने गुंतवणूक करतात त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. परंतु जे फार मोठ्या प्रमाणावरती घाऊक प्रमाणावरती जे गुंतवणूक करतात त्याच्यावरती हा महागाईच्या वाढत्या दराचा नेहमी विपरीत परिणाम होतो. आणि बरोबर ही परिस्थिती जाणून घेऊन मोदी सरकारचा तिसरा कालखंड सुरू झाल्यापासून आता 23 जुलैला त्यांचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प येईस्तोच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडचे NFO आणि प्रायमरी मार्केटमधले IPO वाढले आहेत हेही गणित इथं लक्षात घेण्याजोग आहे. म्हणजे त्या NFOला किंवा IPOला पैसे येण्यामध्ये किंवा त्यांच्यामध्ये गुंतवणूक होण्यामध्ये अडचणी अशातला भाग नाही, पण त्यातनं प्रत्यक्ष शेअर बाजाराला आणि विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरला कशा प्रमाणामध्ये चालना मिळते हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या प्रमाणामध्ये खाजगी गुंतवणूक या क्षेत्रांकडे कमी जाईल तितक्या जास्त प्रमाणात केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी गुंतवणूक वाढवण्याचे संकेत द्यावे लागतील. आणि यंदाच्या अर्थसंकल्पाकडे बघण्याचा एक दुसरा कुतूहलाचा मुद्दा असा असेल की 28 जून 2024 पासनं JP मॉर्गनच्या बॉन्ड इंडेक्समध्ये ज्या भारतीय कर्जरोख्यांचा समावेश झालाय ते पाऊल पुढे न्यायचं असेल तर त्या दृष्टिकोनातनं विशेषतः आपल्या देशामध्ये वैयक्तिक पातळीवरती आणि अगदी संस्थात्मक पातळींवरतीही ज्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडचं पेनिट्रेशन आहे, ज्या प्रमाणामध्ये कॅपिटल मार्केटचं किंवा इक्विटी मार्केटचं पेनिट्रेशन आहे त्या प्रमाणामध्ये बॉन्ड मार्केटचं पेनिट्रेशन नाहीये. अगदी 1980च्या दशकाच्या उत्तरार्धापासून बॉन्ड मार्केटच्या संबंधात नाना वेळा विचार करून झालाय, पण तो विचाराच्याच पातळीवरती राहिला, तो कृतीच्या पातळीवरती आलेला नाही. आणि ज्या पद्धतीने आता विदेशी संस्था गेले 20-25 दिवस आपल्या देशाच्या शेअर बाजारात उलाढाल करतायत
की एकीकडे त्यांच्या गुंतवणुकीचंही प्रमाण वाढतंय आणि त्याच वेळेला त्यांच्या विक्रीचंही प्रमाण वाढतंय. या सगळ्या गोष्टी आणि एकंदरीतच डिजिटल रुपया असे अनेक मुद्दे 23 जुलै 2024च्या अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी म्हणून किंवा ज्याला आपण टिकबॉक्स म्हणतो किंवा रेफरन्स पॉइंट म्हणतो अशा पद्धतीचे आहेत. एवढं नक्की. एक गोष्ट मात्र चांगली आहे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये, की बाकी काय असो आपला परकीय चलनाचा साठा आणि त्याच्या बरोबरीने एकंदरीतच आपल्या देशातल्या आर्थिक विकासाचा दर या गोष्टी मात्र सकारात्मक राहिलेत आणि वेगवेगळी अपारंपरिक क्षेत्र या दृष्टिकोनातनं पुढे येत आहेत. हे सगळेच घटक 23 जुलै 2024ला जो अर्थसंकल्प येईल त्या दृष्टीने पाहण्याजोगे असतील. सर, तुम्ही माझ्या जवळपास सगळ्या प्रश्नांना असा टच केला आहे थोडा थोडा. सगळ्याची ओपनिंग रिमार्क या मागच्या काही थोड्या वेळात तुम्ही जे काय बोललात त्याला करता येईल. माझा पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्यासाठी अभ्यास करताना मी काही पत्रकारांना ऐकत होतो. अशोक वानखेडे यांनी प्रमोद महाजनांच्या विषयी एका त्यांच्या व्हिडिओमध्ये ते बोलले की ज्या वेळेला चंद्रबाबू नायडू एनडीएला सोडून पहिल्यांदा गेले होते त्यावेळेला त्यांनी प्रमोद महाजनांना असं म्हणलं होतं की तुम्ही यांना सोडायला नको होतं. प्रमोद महाजनांनी अगदी अनौपचारिक चर्चेमध्ये असं म्हणून टाकलं की बजेटमधला अर्धा भाग 40-45% भाग हा जर एका राज्याला द्यायला सुरुवात केली तर बाकीच्या राज्यांसाठी मग काय उरतं, असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळेचं आघाडी सरकार होतं, म्हणजे नरेंद्र मोदी या व्यक्तींसाठी ते गुजरातचे सीएम असल्यापासून स्वतःच्या बळावर राज्य करायची त्यांना सवय आहे. आता परिस्थिती बदलली आहे. चंद्रबाबू नायडूंना आंध्र प्रदेशमध्ये कोण्याही सहकार्याची गरज नाही. एक त्यांच्याकडे मिनिस्टर आहे बीजेपीचा, मी अगदी मान्य करतो. फक्त तो हा दाखवायला आहे की आहे बीजेपी आमच्या बरोबर आहे. मग अशा वेळेला जो बजेटमध्ये येऊन बसेल त्यावेळेला या चंद्रबाबू नायडूंच्या या डिमांड्स कशा काय पूर्ण करणार? कारण त्यांच्या ज्या डिमांड मी ऐकतो, इकॉनॉमिक टाइम्स जे काय आकडे द्यायला सुरुवात करते आहे, 1,00,000 करोड पोलावरमच्या प्रोजेक्टला द्या. त्यांची नवीन राजधानी जी आहे ती 15 मिलियन म्हणजे 1.5 करोड लोकांना राहण्यासाठीचं शहर, कारण एका अर्थाने ते बरोबर आहे, हैदराबाद चाललं गेलंय. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जो बजेट येत आहे त्याचं काय करणार? एक गोष्ट आपण लक्षात घेऊया, एखाद्या मुख्यमंत्र्यांनी मागण्यात काही गैर नाही. मान्य. रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही, तर केंद्र सरकार राज्य सरकारांना कुठनं पैसे देणार? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एकंदरीतच या मागण्या केवळ मुख्यमंत्री अशा करतायत किंवा त्यांच्यावरती केंद्र सरकार अवलंबून आहे अशातला भाग नाही. अर्थसंकल्पाच्या निर्मितीच्या प्रक्रियेचाच तो भाग आहे. कारण अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधी अर्थमंत्री विविध गटांशी चर्चा करत असतात. त्यात विविध राज्यांचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांचाही समावेश असतो. म्हणजे आता अगदी केंद्र सरकार चंद्रबाबू नायडूंवरती अवलंबून नसतं किंवा चंद्रबाबू नायडूंच्या राज्य सरकारामध्ये भारतीय जनता पक्षाचा मंत्री जरी नसता तरी सुद्धा या मागण्या झाल्या असत्या. अशा पद्धतीच्या मागण्या काही नव्याने जन्माला आली आहेत अशातला भाग पण केलंय. तेच सांगतोय. आणि त्यामुळे त्यांना मागण्या पुष्कळ करू देत, निदान त्यांना काय हवंय याचा अंदाज आलाय. एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की केंद्र सरकार दोन पद्धतीने याच्याकडे पाहू शकतं. म्हणजे माझा जो काही आजपर्यंतचा अनुभव आहे त्याच्या जोरावर सांगतो. मोदी किंवा निर्मला सीतारामन काय माझ्या कानात येऊन सांगून नाही गेलेले. नाही माहिती. एक गोष्ट अगदी नक्की लक्षात आहे की मोदी सरकार चंद्रबाबू नायडूंना असं सांगू शकतं का बाबा रे, मी तुझ्या यातल्या काही मागण्या तरी तत्वतः मान्य करतो, परंतु त्या मागण्या पूर्ण करायला मला 1 वर्षाच्या अर्थसंकल्पाची मर्यादा घालू नकोस. कारण या मागण्यांना कालसीमा नाहीये. अर्थसंकल्पाचा अस्तित्व काल किंवा शेल्फ लाईफ हा काही प्रमाणामध्ये हा 1 वर्षाचा आहे. त्यामुळे तुला टप्प्याटप्प्याने रक्कम दिली जाईल अशा पद्धतीचा विचार असू शकतो. दुसरा विचार असा असू शकतो की याची प्रत्यक्ष प्रमाणात केंद्रीय अर्थसंकल्पातनं तरतूद करायच्या ऐवजी असाही घोषणा किंवा असंही धोरण करता येतं की या सगळ्या प्रकल्पांसाठी वेगवेगळी स्पेशल पर्पज व्हेकल निर्माण करायची. त्या स्पेशल पर्पज व्हेकल मध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निर्गुंतवणुकीकरण किंवा लिस्टिंग याच्या माध्यमातून पैसे गुंतवता येतील. आणि एवढ्या करता म्हणजे अशा टाईपचा काहीतरी प्रश्न येऊ शकतो याची कल्पना होती, म्हणूनच मी कर्ज रोख्यांचा उल्लेख केला. आणि हे कशाच्या जोरावरती मला सुचलं हेही मोकळेपणाने सांगतो. आपल्या आधीच्या एका पॉडकास्टमध्येच मी म्हटलं होतं
की मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तारूढ झाल्यापासून, आशुतोष तुझ्याही लक्षात हो आलं असेल की आरईसी म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन यांनी एका जपानी कंपनीकडून आजपर्यंत कमीत कमी 17,000 कोटी रुपयाच्या बॉन्ड्सची खरेदी विक्री केलेली आहे. हो आणि ही सगळी रक्कम पूर्णपणाने जम्मू काश्मीर या एका राज्यातल्या इलेक्ट्रिसिटीसाठी, मग ते निर्मिती असेल, वितरण असेल, याच्यासाठी खर्च झालेला आहे. अशाच पद्धतीचा विचार या अमरावतीसाठी, अशाच पद्धतीचा विचार कोलावरमसाठी हा होऊ शकतो. हा पहिला मुद्दा. म्हणजे याच्या बाबतीत फक्त केंद्र सरकारनं पूर्ण रक्कम दिली पाहिजे अशी भूमिका नाहीये. याला लागणारी जी कायदेशीर आणि आर्थिक एनेबलिंग प्रोव्हिजन ज्याला आपण म्हणतो, अशी एनेबलिंग प्रोव्हिजन असू शकते. केंद्र सरकार यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असं म्हणू शकतं की एकंदरीतच कोलावरम या प्रोजेक्टसाठी इतकी इतकी रक्कम सीड कॅपिटल म्हणून आम्ही द्यायला तयार आहोत. त्याचा पहिला हप्ता म्हणून एक विशिष्ट रक्कम मी देतो आणि मग बाकीची रक्कम यांना त्या स्वरूपामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याच्या एसपीव्ही साठी निर्माण केली जाऊ शकते. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, यातलं राजकारण आपण लक्षात घेऊ की केंद्र सरकारला जितकी चंद्रबाबू नायडूंची गरज आहे, अगदी तितक्या प्रमाणात नसली तरी शेवटी चंद्रबाबू नायडूंनाही केंद्र सरकारची गरज आहे. खिसा भले रिकामा आहे कारण. त्यांचं राज्य सरकार चालवण्यासाठी संख्याबळ म्हणून जरी नको असलं हो तरी शेवटी सुद्धा अलीकडच्या संघराज्य पद्धतीमध्ये कन्करंट लिस्ट मधले विषय वाढत असताना, जीएसटी मध्ये सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि दोन्ही असे स्वरूप असताना कोणतंही राज्य सरकार, मग ते केवळ चंद्राबाबू किंवा केवळ नितीश कुमार असं नाहीये, याला केंद्र सरकारशी या ना त्या स्वरूपामध्ये मिळतं जुळतं हे घ्यावंच लागतं. आणि त्याही बाबतीत एक गोष्ट अशी लक्षात येऊ शकते की मी म्हटलं तसं एसपीव्ही आणि डिसइन्व्हेस्टमेंट याचा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग होऊ शकतो का, याची गोष्ट खरी आहे. पण चंद्रबाबू नायडू कोणत्या पद्धतीमध्ये याची आपण गणित लक्षात घेऊ की चंद्रबाबू नायडू आज जवळजवळ 10 वर्षांनी राज्याचा मुख्यमंत्रीपदी परत येत आहेत. हो अशा वेळेला तो फार ताणून धरलं तर तुटेल अशा पद्धतीची गणितं घेणार नाही. एक माझा स्वतःचा अंदाज असा आहे की आता ओरिसामध्ये नवीन पटनायक यांचं सरकार गेलं आणि भाजपचं आलं हे मान्य आहे. हो पण त्याच्या आधीची जी 10-15 वर्ष ओरिसा सरकारमध्ये असताना नवीन पटनायक यांनी जे काम केलं की जिथे शक्य आहे तिथे गप्प बसायचं सरकारच्या बाबतीत, केंद्र सरकारच्या बाबतीत उगाच जाहीर विरोधी भूमिका घ्यायची नाही. पटनायक 20-25 वर्ष होते. सामंजस्याने पहिले जेवढी रक्कम पदरात मिळतीये त्यातनं प्रोजेक्ट सुरू करायचा आणि टप्प्याटप्प्याने गणितं घ्यायची. एक्झॅक्टली हाच फॉर्म्युला चंद्रबाबू नायडू वापरतील ही गोष्ट नक्की. याचं कारण सांगतो की एक शक्यता नाकारता येत नाही की चंद्रबाबू नायडू या माणसांची जी पहिली कारकीर्द होती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून, हो त्यातनं एका वेगळ्या अर्थी हैदराबाद आणि त्या परिसरामध्ये आयटी सेक्टर सुरू झालंय. हो त्यामुळे केवळ मोदी किंवा केवळ नायडू सरकार असं नाहीये, इतरही अनेक जागतिक संस्था या बाबतीमध्ये नायडूंना प्रत्यक्षपणाने मदत करू शकतात. आणि या दृष्टिकोनातनं म्हणजे याचं एक उदाहरण देतो की असा पायंडा आपल्याकडे आहे. आता जेव्हा 26 जानेवारीला निवडणुकांच्या आधी फ्रान्सचे पंतप्रधान जेव्हा आपल्या देशात आले त्यावेळेला घोषणा झाली की नाही की फ्रान्स, केंद्र सरकार आणि टाटा समूह हे एकत्र येऊन हेलिकॉप्टरच्या सर्व स्पेअर पार्टची निर्मिती आपल्याकडे करतील. याची रिप्लिकेशन्स येणाऱ्या काळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये दिसली तर मला आश्चर्य वाटणार नाही. शेवटी मागतानाच जास्त मागितलं म्हणजे निगोशिएशनला वाव राहतो. म्हणजे जसं मधु दंडवते म्हणायचे तसं की मला 100 रुपये हवे असतील तर मी 200 रुपये मागेन, म्हणजे निदान 80 रुपये तरी मिळतील. बस एक्झॅक्टली द सेम पॉलिसी वर आपल्या. प्रश्नाला तुम्ही थोडंसं आधी हे केलं होतं टच, त्याच्यामुळे मी तिकडे जातो. निर्मला सीतारमण मागच्या आपल्या प्री बजेट पॉडकास्टमध्ये तुम्ही त्यांच्याविषयी बोलला होतात आणि तो एक फार मजेचा पार्ट होता त्या पॉडकास्ट मधला, हे मला मान्य करावं लागेल. त्यामध्ये तुम्ही हे हायलाइट केलं की निर्मला सीतारमण यांना असलेला मोदींचा पाठिंबा हा खूप मोठा एक ट्रम्प कार्ड आहे किंवा तो एक महत्वाचा भाग आहे. निर्मला सीतारमण राजकारणी आहेत पण अर्थशास्त्र वगैरेच्या याच्यामध्ये त्यांचा जो काय अनुभव आहे तो थोडासा कमी आहे. वेअरस त्यांचे जे हजबंड आहेत, ही इज अ क्लोज फ्रेंड टू चंद्रबाबू नायडू असं मी काही पत्रकारांकडून ऐकतोय, मला खरं माहित नाही. पण असं सगळं असताना हे तारेवरची कसरत करणं
हे बाईंना कितपत जमेल असा माझा एक प्रश्न आहे. कारण आता तुमच्या समोर जेपी मॉर्गन पण बसलेला आहे. जेपी मॉर्गनच्या इंडेक्स मध्ये इन्क्ल्युजन झाल्यानंतर तुम्ही तुमचा फिस्कल डेफिसिट कमी करणं अपेक्षित आहे. आणि जे काय मी ऐकतोय की हे सगळे एक्सपेंडिचरचे नंबर, त्याच्यानंतर बंगालच्या सीएम बाई पण यायला तयार बसल्या आहेत की यांना जर मिळत असेल तर मग आम्हाला पण द्या, आम्ही काय घोडं मारलं आहे. सरकार ज्या दुसऱ्या माणसावर अवलंबून आहे ते नितीश कुमार, त्यांचं म्हणणं की जेव्हा झारखंड वेगळा झाला तेव्हा अटल बिहारींनी आम्हाला एक पॅकेज द्यायचं मंजूर केलं होतं. मग आता त्याचं काय, मग आता त्यातलं आम्हाला काहीतरी तरी द्या. फारसं मिळालं नाही, कारण बोकारो स्टील प्लांट वगैरे सगळ्या खाणींचा प्रदेश चालला गेलाय. गुजरात त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी खालचं आहे. मग आता अशी तारेवरची कसरत करणं, फिस्कल डेफिसिट मॅनेजही करायचं आणि ऍट द सेम टाइम राज्यांना काहीतरी द्यायचं, ही तारेवरची कसरत, राजकारणाचा अनुभव पाठीशी फारसं बळ नाही असं नेमक्याच्या मध्ये निर्मलाताई कसं करू शकतो? ही गोष्ट लक्षात ठेव की मुळातच मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाचा जर कालखंड पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की अरुण जेटलींचा अपवाद वगळला तर तशा अर्थाने नंतरच्या गेल्या 10 वर्षात आधी निर्मला सीतारामन यांनी अधिकृतपणाने आणि हंगामी स्वरूपामध्ये पियुष गोयल यांनी अर्थमंत्री पदाचा कारभार स्वीकारला, सांभाळला. या दोघांच्यातलं महत्वाचं साम्य असं आहे की ते दोघंही पॉलिटिकल लाईटवेट आहेत. एकंदरीतच आपल्याकडे अर्थमंत्रीपदी असा माणूस नेमला जातो की तो पॉलिटिकल लाईटवेट असला की तो पंतप्रधानांना डोईजड जात नाही. हे काही फक्त मोदी सरकारचं वैशिष्ट्य नाहीये. 1947 सालपासून आजपर्यंतचा जर आपण इतिहास पाहिला तर काही काही नावं केवळ अर्थमंत्री असं नाही, अर्थ खात्याच्या राज्यमंत्र्यांचीही नावं पहा, त्यांची ती टर्म संपल्यानंतर त्यांच्या राज्यात तरी ते कोणाच्या लक्षात आहेत का? बघा, आपल्याकडे शांताराम पोटदुखे चांगला सज्जन माणूस होता, तो अर्थ खात्याचा राज्यमंत्री होता. ती राज्यमंत्री पदाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांचं नाव काँग्रेसच्या तरी लक्षात आहे का बघायला लागेल. ही व्यक्तिशः टीका नाही, एकंदरीतच अर्थमंत्री राजकीय दृष्ट्या सक्षम असला पाहिजे की नाही ही गोष्ट वेगळी आहे. गृहमंत्री राजकीय दृष्ट्या सक्षम असावाच लागतो आणि ते अमित शहा आहेत हे आपल्याला माहिती आहे. परराष्ट्र मंत्री हा राजकीय दृष्ट्या सक्षम नसला तरी चालतो, त्याला त्याच्या क्षेत्रातलं कळावं लागतं आणि ते कळलं का काय भन्नाट काम होतं हे आता एस जयशंकरच्या नियुक्तीतनं आपण पाहिलं. अर्थमंत्री पदामध्ये कदाचित ते पॉलिटिकल लाईटवेट आहेत असं असल्यामुळे पंतप्रधानांना फार मोकळेपणाने, ज्याला आपण फ्री हँड असं म्हणतो, ते होऊ शकतं. त्यामुळे त्या पॉलिटिकल लाईटवेट असण्यापेक्षा सुद्धा आत्ता त्यांना ताबडतोबीनं अर्थमंत्री लगेच करण्याचं कारण असं आहे, याचा अर्थ काही त्या पुढच्या 5 वर्ष अर्थमंत्री राहतीलच असंही नाही ना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीची निवडणुकीचे निकाल आले आहेत तेव्हा ताबडतोबीनं एखादी गोष्ट सुरू करण्याची नितांत आवश्यकता आहे. तुमच्या असं लक्षात आलं असेल की संपूर्ण गेम प्लॅन मोदी सरकारला किंवा भाजपला या निवडणूक निकालानंतर बदलावा लागलाय. बघा, पहिल्या दोन्ही टर्म मध्ये 2014 आणि 2019 मध्ये पहिल्या 100 दिवसातला कृती योजना आणि त्याची अंमलबजावणी झाली होती. 2024ला ते झालेलं नाहीये. त्यामुळे आता काहीतरी वेगळ्या पद्धतीचं काम करताना त्या त्या खात्याचा कारभार माहिती असणं हे महत्वाचं होतं. अशा वेळेला एखादी नवीन व्यक्ती भले ती राजकारणामध्ये मुरब्बी असली तरी शेवटी त्या खात्यात सेटल व्हावं लागतं. तेवढा वेळ आता मोदी सरकारकडे नव्हता आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवरती या मर्यादेच्या घटकांमधनं निर्मला सीतारामन यांची पुनर्नियुक्ती झाली का हा विचार केला पाहिजे. हा एक वेगळा राजकारणाचा भाग आहे किंवा पक्षीय राजकारणाचा भाग आहे. बाकीचे जे तुमचे प्रश्न होते की ममता बॅनर्जींनी म्हटलंय, नितीश कुमारनी म्हणलंय, झारखंडनी म्हणलंय, सगळेच जण म्हणणार आहे. शेवटी ममता बॅनर्जींनी काहीही म्हणलं म्हणून मोदी सरकार त्याला काही फार मोठी धूप घालेल अशातला भाग नाही. कारण मोदी सरकार काय आता तसं काय आहे, उद्या जम्मू काश्मीर लेह लडाख सुद्धा मागेल, परंतु मागणं हे राज्य सरकारांचं काम आहे, त्यांनी मागितलंच पाहिजे. उद्या ह्यानी असं नको म्हणायला तुम्ही सांगितलं असतं तर दिलंही असतं. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सगळ्याच राज्यांच्या सगळ्याच मागण्या कुठच्याच अर्थमंत्र्याला एका अर्थसंकल्पात पुऱ्या करता येणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फिस्कल डेफिसिट हा जरूर विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे आणि त्याच्या मागे केवळ जेपी मॉर्गन तुमच्या समोर बसलाय, तो तुमच्या बॉन्ड इंडेक्स मॉनिटरिंग करताय, हा एकमेव घटक नाहीये.
शेवटी ते बागुलबुवा कुणाला तरी दाखवावा लागतो. आर्थिक उलट त्याचा दुसऱ्या पद्धतीने उपयोग करून घेते. की जर आणि तेवढे मोदी काय, शहा काय किंवा निर्मला सीतारामन काय या मुत्सद्दी राजकारणी आहेत. म्हणजे पार्लमेंट संसदेमध्ये कशी उत्तरं द्यायची याच्यात हे तिघं माहीर आहेत. ते सांगतील की आम्ही द्यायला तयार आहोत, आम्ही इन प्रिन्सिपल देतो, आम्ही टप्प्याटप्प्याने देतो. म्हणजे फिस्कल डेफिसिट जर आपला मेंटेन राहिला तर जागतिक बाजारामध्ये तुमच्याबद्दलचं आपल्याबद्दलचं परसेप्शन चांगलं राहतं. म्हणजे क्रेडिट रेटिंग वाढतं. मग कमी व्याजदराने मला पैसे उभे करता येतात, जे पैसे मी तुम्हाला देते. एवढ्या करता मी मगाशी आरईसीचं उदाहरण दिलं. हो. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, एक वेगळ्या पद्धतीनं मी मगाशी जे एसपीबी म्हटलं याचं कारण असं आहे, ज्या वेळेला एखाद्या कंपनीच्या नावाने लिस्टेड अनलिस्टेड, हा पुढचा मुद्दा आहे. ज्या वेळेला तुम्ही कर्ज रोखे काढता तेव्हा कागदोपत्री ती जबाबदारी सरकारची नसते, ती त्या कंपनीची असते. म्हणजे तुमच्या फिस्कल डेफिसिटच्या कॅल्क्युलेशन मध्ये अशा पद्धतीचं फंड रेझिंग येत नाही. सरकार फार फार तर असं म्हणेल यातले काही पैसे मी देतो की ज्याची प्रोव्हिजन मला बजेटमध्ये करावी लागेल, बाकीचे तुम्ही बॉन्ड्सनी देतो, त्याची मी सॉव्हरीन गॅरंटी देतो. म्हणजे पैशापरी पैसा मिळाला पण केंद्र सरकारवरती बर्डन आलं नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत हे थोडे या बजेटमध्ये लिबरल राहतील. याचं कारण असं की ते सांगतील हे सरकार निवडून आल्यानंतरचं पहिलंच वर्ष आहे, पहिला घटक हा राजकीय झाला. पण याला असलेला दुसरा आर्थिक घटक लक्षात घेण्याजोगा की एप्रिल ते जून हे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ऍडव्हान्स टॅक्स पासूनचं केंद्र सरकारचं उत्पन्न वाढलंय. 19% इन्कम टॅक्स त्याच्या पासूनचं आसपास. हो. केंद्र सरकारचं उत्पन्न वाढलंय. जीएसटी पासूनचं केंद्र सरकारचं उत्पन्न वाढलंय. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स पासून केंद्र सरकारचं उत्पन्न वाढलंय. अशा परिस्थितीमध्ये सरकारला आता टेम्पररीली लीवे आहे एवढं नक्की. आणि शेवटी फिस्कल डेफिसिट ही संपूर्ण वर्षाची गोष्ट असते. मधल्या काळामध्ये ते काही प्रमाणामध्ये खर्च वाढवतील, कारण खर्च आधी केला जातो आणि उत्पन्न नंतर वर्षभर मिळवलं जातं, यालाच अर्थसंकल्प म्हणतात. त्यामुळे आता जास्तीत जास्त खर्च केला जाईल आणि जानेवारी ते मार्च 2025 मध्ये या ना त्या स्वरूपामध्ये टॅक्स कलेक्शन वाढवलं जाईल किंवा डिसइन्व्हेस्टमेंटचा वाढता विचार केला जाईल. आणि मग अशा दृष्टीने आता तुमच्या असं लक्षात येईल की ज्या पद्धतीचे म्युच्युअल फंडचे एनएफओ येत आहेत, आता मग ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक असेल, डिफेन्स असेल, पॉवर असेल, मला पूर्ण खात्री आहे रेल्वे असेल फॉर दॅट मॅटर, या सगळ्या क्षेत्रामधली मेजर डिसइन्व्हेस्टमेंट किंवा अगदी मागच्या आपण पॉडकास्टमध्ये चर्चा केली होती तसं की ज्या पद्धतीनं इरडा नियम करताय ते पाहू जाता हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स यांची सांगड घालत LIC किंवा इतर 3 जनरल इन्शुरन्सचा काही विचार करता येईल का हे पाहू. डिसइन्व्हेस्टमेंट याचा अर्थ ते केवळ सरकार खाजगी गुंतवणूकदारांना तुझ्या माझ्यासारख्या पैसे द्यायचे तसं नाही. मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुझ्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं तसं की जर इरडा म्हणतेय की हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्सची गणितं बांधली पाहिजेत, एक शक्यता नाकारता येत नाही. माझ्याकडे 3 जनरल इन्शुरन्स कंपन्या आहेत, त्या डिसइन्व्हेस्टमेंट करायचं अरुण जेटलींनी जाहीर केलं, तर अरुण जेटली जाऊन आता कितीतरी वर्ष झाली आहेत. भरपूर झाले. त्या 3 सरकारी कंपन्या आहेत, कोणाचंही लिस्टिंग नाहीये. तिघांकडेही लाईफ इन्शुरन्सचा आपला हेल्थ इन्शुरन्सचा एक डिव्हिजन आहे. उद्या LIC गव्हर्नमेंट कंपनीकडनं स्ट्रेट वे त्या तिन्हीचा हेल्थ इन्शुरन्स घेतला तर ती एका अर्थी डिसइन्व्हेस्टमेंटच आहे. म्हणजे सरकारला एक नवा पैसा न खर्च करता सरकारला लिक्विडिटी मिळते, ही गोष्ट तू लक्षात घे. अशा पद्धतीचं ज्याला आपण बाईंग बास्केट्स म्हणतो, अशा बाईंग बास्केट्सचा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती विचार केला जाईल किंवा केला जाऊ शकतो असं म्हणतो. तुम्ही प्रश्नात अगदी थोडस टच करून गेला होतात. मधले काही दिवस सेन्सेक्स निफ्टी बऱ्यापैकी पडले होते, नेमकं असं काय झालं मागच्या आठवड्यामध्ये? आठवड्याच्या आर्थिक बातम्या करत असताना माझ्या लक्षात आलं की एवी तेवी जे होतं ते सेन्सेक्स बऱ्यापैकी सपाट आणि त्याच्यामधला एक दिवस बऱ्यापैकी पडझड दिसली दुपार. मला असं लक्षात आलं की याची कारणं शोधताना बाजारातले अनेक मोठे गुंतवणूकदारांनी भांडवली बाजाराच्या बाबतीमध्ये असलेलं टॅक्सेशन याच्यावर काळजी व्यक्त केली होती. आणि नरेंद्र मोदींनी आय थिंक त्यांच्या पहिल्या काळामध्ये 2014 पासून 2019 मध्ये असं म्हणलं होतं की भांडवली बाजारावर मोठ्या प्रमाणात कर लावण्याची वेळ आलेली आहे, अशा टाईपचं त्यांचं एक विधान होतं. बाई हिंमत करतील? जरा सुद्धा करणार नाहीत. आणि त्याची सुतराम सुद्धा आवश्यकताही नाही आणि शक्यताही नाही. 2 कारणं सांगतो.
त्या टॅक्सपासून उत्पन्न वाढवण्याचे इतके चांगले मार्ग सरकारनं बघा 2014 ते 2019 मधली घोषणा आहे. 2019 ते 2024 मध्ये याच्या बाबतीत काहीही झालेलं नाही. शेवटी सरकारला कोणत्याही कराच्या दरामध्ये काडीचा इंटरेस्ट नसतो. सरकारला त्या करापासून किती उत्पन्न म्हणून रक्कम माझ्या हातात येते याला इंटरेस्ट असतो. जर दर तेच ठेवून माझ्याकडे करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम वाढवत असेल तर मी कशाला दर वाढवीन. अत्यंत उत्कृष्ट उदाहरण घ्या, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आहेचे दर आहेत तसेच राहिलेत गेली 5 वर्ष. तरी सुद्धा गेल्या 5 वर्षात कमीत कमी किती पटीने सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सचं गणित वाढलं. बरं, ती केवळ रक्कम म्हणून नाही वाढलेली, आपण लक्षात घेऊया, मुळात ट्रान्झॅक्शन्स वाढले. करोना नंतरच्या काळामध्ये केवळ डिव्हिडंड करता, केवळ कॅपिटल अप्रिसिएशन करता लोक शेअर बाजारात येत नाहीयेत ना. लोक बाजारात रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम म्हणून येत आहेत ना. मग जर मला शक्य आहे की मी सेटलमेंटचा कालावधी कमी केला, मी आलो की नाही T+0 याचा अर्थ सरकारला एसटीटीचा दरच उत्पन्न मिळत आहे. मी आता हळूहळू उलाढालीची वेळ ज्याला आपण टायमिंग म्हणतो ती वाढवली की नाही. 11 ते 3 वरनं आपण 9 ते 3 वर आलो की नाही. ऑलरेडी सुतोवाचे झालं की नाही 9 ते 4 चालेल. शनिवारी ट्रेडिंग सुरू करतो. मग आहे त्या दराने लोकांना संधी सरकारला उत्पन्न वाढवायचं आहे तर सरकार कशाला कराचे दर वाढवेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तू जे म्हणलास की गेल्या आठवड्यामध्ये शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स किंवा निफ्टी खालती आले ते मला जरा सुद्धा आश्चर्य वाटत नाही. गेल्या 10 वर्षाचा नव्हे, गेल्या कित्येक वर्षाच्या शेअर बाजाराचा इतिहास तो बघ. म्हणजे मी जी दर रविवारी, अगदी आज संध्याकाळी सुद्धा माझं 7:30 ते 9:30 एक ऑनलाईन सेशन आहे. अगदी मी हे सरकार सत्तारूढ झाल्यापासून जेव्हा निवडणूक निकाल ज्या दिवशी शेवटचं झालं त्यावेळेला मी निवडणुका आणि शेअर बाजार या विषयावर सेशन घेतलं. निकालांच्या दिवशी निकाल आणि शेअर बाजारावरती घेतलं. मंत्रिमंडळाने खाते वाटप झाल्यानंतर खाते वाटप आणि गुंतवणूक याच्यावर घेतलं. तसं आता अर्थसंकल्पापूर्वीची गुंतवणूकवर घेतलं. 28 तारखेला अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूकवर घेणार आहे. या सगळ्या सेशनमध्ये मी सांगत होतो की आजपर्यंत बाजाराचा इतिहास असा आहे की साधारणपणे बजेटच्या 8-10 दिवस आधी सेन्सेक्स खालती येतो. तो ज्या प्रमाणात खालती येतो त्या प्रमाणामध्ये तो अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी वाढतो. सकाळी 11 वाजता जेव्हा अर्थमंत्री सुरू होतात तेव्हा तो मायनर निगेटिव्ह टेरिटरीमध्ये येतो. जसजसं पार्ट एचं भाषण वाढत जायला लागतं तस तसा तो मार्केट खालती येतं, कारण आता पार्ट बी मध्ये काही हाताला लागलं नाही असं समजलं जातं. त्यामुळे मला जरा सुद्धा आश्चर्य वाटत नाही. पण तुम्ही जेव्हा म्हणता त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की हो, मार्केटमध्ये सेन्सेक्समध्ये निफ्टीमध्ये मुवमेंट होती. पण आशुतोष, त्याच्यापेक्षा सुद्धा ड्युरिंग द डे, ज्याला आपण इंट्रा डे म्हणतो, ती मुवमेंट जास्त होती. हो, सकाळी 9:30 9:35 जो पहिला सेन्सेक्स येतो तो सेन्सेक्स, आणि त्याच दिवसाची उलाढाल संपताना 3:40 3:45 जो शेवटचा सेन्सेक्स येतो तो, याच्यामध्ये मेजर फरक नाहीये. पण सकाळी 9:30 पहिला सेन्सेक्स तो दुपारी 3:45 शेवटचा सेन्सेक्स, याच्यामध्ये एखाद्या माणसाचा ECG वाईट हृदयाचा असावा तसा सेन्सेक्स किंवा निफ्टी मधली मुवमेंट आहे. याचं कारण असं आहे की जसजसं 28 जूनचा इम्पॅक्ट जाणवायला लागला, आणि हा मुद्दा येईल अशी मला कल्पना होती म्हणून मी मगाशी म्हटलं की FII खरेदीही वाढतेय आणि FII विक्रीही वाढतेय. ते सेगमेंटल चेंजेस करतायत आणि त्याचा सेन्सेक्स आणि निफ्टीवरती परिणाम होतोय. तुझ्या असं लक्षात येईल की ज्या सेक्टर मधल्या मेजर कंपन्यांकडनं येणाऱ्या काळामध्ये नव्यानं बॉन्ड्स बाजारात यायची शक्यता नाही, अशा शेअर्सची FII खरेदी करतायत. आणि ज्या चांगल्या कंपन्यांकडनं येणाऱ्या काळात बॉन्ड्स येण्याची शक्यता आहे याची त्या जसजशा एक्स डिव्हिडंड होत जात आहेत तसतशी ती विक्री करतायत. दिस इज द रिझन वाय सेन्सेक्स ऑर निफ्टी इज कमिंग डाऊन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटी एक लक्षात घे ना की जर मला इतक्या मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंडचे NFO येत असतील, इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रायमरी मार्केटमध्ये IPO येत असतील, तुझ्या माझ्यासारखा माणूस पैसा कुठनं आणणार आहे? तो बाजारात प्रॉफिट बुकिंग करतो आणि इकडे येतो. 31 जुलैला मला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची तारीख आहे. आपण सगळे अतिहुशार माणसं आपला शेवटचा मेजर टॅक्स रिटर्न भरताना तो आपला चार्टर्ड अकाउंटंट सांगतो तेव्हा भरले.
मी ऐन वेळेला कुठनं पैसे आणणार आहे? मग चार्टर्ड अकाउंटंट सांगतो नाहीतरी आता हा गेल्या वर्षीचा टॅक्स भरतोयस ना, तर एप्रिल ते जूनचाही तुला ऍडव्हान्स टॅक्स भरायचा आहे. म्हणजे बिकॉज ऑफ माय टॅक्स पेमेंट आय एम सेलिंग इट. मग त्याच वेळेला जी शहाणी माणसं आहेत तुझ्या माझ्यासारखी, ते म्हणतात चला मग जर मी ओल्ड टॅक्स सिस्टम मध्ये पुढच्याही वर्षी टॅक्स रिटर्न भरणार असेल, म्हणजे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात, तर त्या एटीसीसीडी मध्ये जर मी नोकरी करत नसेल तर मला म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवावे लागतात. मग मी काय करतोय की जो पूर्वी मी म्युच्युअल फंडच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड घेऊन केलेला आहे, ज्याचा लॉक इन पिरियड संपलाय, ते म्युच्युअल फंडचे युनिट मी रिडीम करतोय. सेल आला, ते रिडीमचे पैसे आले की मी सध्याच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाकरता टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवतोय. मग ते आले की इकडे पैसे जातात आणि तिकडनं पैसे कमी होत आहेत. हे त्या एका टाइम बँड मध्ये होतं आणि म्हणून तो सेन्सेक्स किंवा निफ्टी फिरतोय, ही गोष्ट खरी आहे. एक तिसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊया की मी जे सुरुवातीला वाक्य म्हटलं की असं उगाच त्यांच्यावरती सरसकट टीका करायची किंवा कौतुक करायचं म्हणून मी केलेलं नाही. मी जे म्हटलं होतं की मोदी सरकारचं वैशिष्ट्यच हे आहे की ते महत्वाच्या घोषणा बजेटच्या बाहेर करतात. 2 महत्वाच्या घोषणा झाल्या की नाही, राजनाथ सिंगांनी मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला, सूत्र स्वीकारल्यानंतर केलेली पहिली घोषणा आहे की दरवर्षी डिफेन्समध्ये 65,000 कोटी रुपयांची निर्यात करू. 65,000 कोटीची निर्यात दरवर्षी करायची, म्हणजे दरवर्षी संरक्षणाचं उत्पादन किती? आपण चर्चा केली आहे मिश्र धातूपासून सगळ्यांची. ते जर शेअर वाढत असतील तर त्याचे पैसे मला कुठनं तरी द्यावे लागतात की नाही. अश्विनी वैष्णवांनी परवा घोषणा केली रेल्वे. पूर्वी आपल्याकडे रेल्वेचा पूर्णपणाने स्वतंत्र अर्थसंकल्प होता, आता तो मर्ज झाला. गेल्या 2-3 वर्षामध्ये अक्षरशः 1.5-2 तास जरी अर्थसंकल्पीय भाषण चाललं तरी रेल्वे हे अख्खं खातं 2 ते 3 पॅरेग्राफ मध्ये उडवून टाकलं जातं. अगदी त्यामुळे अश्विनी वैष्णवनी आधीच घोषणा केली की बाबा येणाऱ्या काळात 10,000 नवीन वॅगन बांधेन. आता तुमच्या लक्षात येतं का की जसं डिफेन्स मधल्या 15 कंपन्यांचा विचार केला होता ना, तेव्हा तसं कदाचित एखाद्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला या बाईंग बास्केटच्या अंडर रेल्वेचा विचार करावा लागेल. तिसरी गोष्ट, पॉवरच्या बाबतीत जे होत आहे किंवा शिप बिल्डिंगच्या बाबतीत जे होत आहे, पोर्ट्सच्या बाबतीत जे होत आहे, पैसा तिकडे जातोय म्हणून सेन्सेक्स अँड निफ्टी इज मुव्हिंग इन अ पर्टिक्युलर बँड. याचा अनिश्चिततेशी संबंध नाही. आणि शेवटी एक आंतरराष्ट्रीय घटक या सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आहे की आता खऱ्या अर्थाने अमेरिकेमधली राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तापायला लागली. तापायला आधी अगदी गोळ्या बायडन, मारायला लागले लोक. मी तेच सांगतो, आधी त्या बायडनच्या तब्येतीचं नाटक करून झालं, आता डोनाल्ड ट्रम्पच्या गोळीचं नाटक होईल. आता ते खरं खोटं मी त्याच्यात जात नाही, मी कोणावरती दोषारोप करत नाहीये. खरंय. मी अगदीच्या पॉडकास्टमध्ये म्हणलं तर तसं की अमेरिकेची निवडणूक ही माझ्यासाठी महत्वाची नसते, पण तिथे केवळ व्होटर्ससाठी महत्वाची नसते. वॉरन बफे, जॉर्ज सोरोस सारखे जे इंडिव्हिज्युअल कम इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, त्यांचे पर्सनल आणि पॉलिसी स्टेक असतात त्या कॅन्डिडेटमध्ये. त्याचं खरं आहे. फंडिंग तिथे होत असतं. तो पैसा तिकडे जातोय जो माझ्याकडे आला असता, म्हणून तो सेन्सेक्स बँड मध्ये फिरतोय. तुम्ही टच केला आहे आणि मला हा सब्जेक्ट आणि प्रश्न ओपन करायची सुरुवात तुम्ही मला करून दिली, त्यासाठी मी धन्यवाद. आता मी माझा प्रश्न अगदी तुमच्या समोर ताटात सजवून ठेवतो. भारत बदलतो आहे तसं जग देखील बदलत आहे सर. नक्की. ब्रिटन मधलं सरकार लेबर पार्टीचं आलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये माझ्या एका आठवड्याच्या आर्थिक बातम्यामध्ये मी हायलाईट केलं होतं. मला माझ्या व्ह्युअर्सनी विचारलं एवढा वेळ का घेतोयस, पण त्याच्या पुढच्याच आठवड्यात टाटा स्टीलचे प्रश्न, टाटा स्टीलचा शेअर थोडाफार वरती खालती झाला. पर एन चंद्रशेखरन यांना यावं लागलं कारण भारताचा फ्री ट्रेड अग्रीमेंट त्यांच्यासोबत होता. टाटा ग्रुपची त्या देशामध्ये असलेली गुंतवणूक मोठी आहे, याला नाकारता येणार नाही. अमेरिकेचे आणि आपले संबंध काय आहेत, कसे आहेत, हे मी माझ्या कुणाही व्ह्युअरला सांगण्याची गरज नाही किंवा तुम्हालाही सांगण्याची गरज नाही. मग अशा वेळेला या बदलत्या जगामध्ये किंवा बदलत्या युरोपमध्ये, की ज्या युरोपनी आपल्या काही प्रॉडक्ट्सवर इन्क्लुडिंग स्टील कार्बन टॅक्स लावून टाकण्याची धमकी दिलेली आहे किंवा ते करायला चालले आहेत. सगळं अमेरिकेचं ट्रेड वॉर, ब्रिटनशी असलेले आर्थिक संबंध, युरोपशी असलेले आर्थिक संबंध जे काय आहेत, ह्या सगळ्याच्या संदर्भात बजेटमध्ये मी काय एक्सपेक्ट करू? 2 गोष्टी बोला. तो आत्ता प्रश्नामध्ये वारंवार टाटाचा उल्लेख केलास ना, हो.
कार्बन टॅक्स ही धमकी आहे. कार्बन टॅक्स प्रत्यक्ष अंमलात येईल असं मला जरा सुद्धा वाटत नाही. याची कारणं दोन. टाटाला किंवा भारतीय उद्योगाला जेवढी ब्रिटनची, युरोपची किंवा अमेरिकेची आवश्यकता आहे, नाकारत नाही ती आहे, तेवढीच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेलाही टाटा किंवा भारत याच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे. ट्रिमरनी जसं कार्बन टॅक्सचं सूतोवाच केलं, तसं ट्रिमरनी पंतप्रधान झाल्यानंतर केलेली पहिली घोषणा टाटाचा स्टील प्लांट इंग्लंडमध्ये जिथे आहे तिथे प्रोडक्शन सुरू करायची परवानगी दिली, जी आधीच्या सुनक सरकारनं दिली नव्हती. हेही गणित आपण लक्षात घेऊ. पण त्यासाठीचे लोक तुम्ही एम्प्लॉय कापायला त्यांचं म्हणणं नाहीये. ऐका ना, नाही नाही, नॉट ॲट ऑल. हा निर्णय अंतर्गत आहे. शेवटी तुम्हाला तिथल्या कॉस्टिंगवरती तो निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे तर थोडं लिया दिया हे करावंच लागतं. ही सगळी धमकीची गणित आहेत. मी मगाशी तसंच आता एक म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर जे चंद्राबाबू आता देशांतर्गत करतोय ते ट्रिमर देशाच्या बाहेर करी. शेवटी जर दोघांनाही गरज आहे तर तो ना जे काय ट्रिमर म्हणतोय ते होणार आहे, ना मोदी सरकार म्हणतंय ते होणार आहे. 2 पावलं त्यांना मागे यायला लागेल, यांना 2 पावलं पुढे जावं लागेल. असाच विषय टेस्लाच्या बाबतीतही होईल, हे आपण मान्य करूया. याचं एक उत्कृष्ट उदाहरण सांगतो. आणि याच्याबद्दल भारतीय कंपन्या आपली आपली पावलं उचलत नाहीयेत असं नाही. अगदी साधं उदाहरण घ्या, त्याचा बजेटशी संबंध नाही, पण आता तू जो प्रश्न उपस्थित केलायस त्याच्यामध्ये आहे. आणि तू टाटा समूहाचा उल्लेख केलास म्हणून त्याच समूहातली कंपनी चर्चेला घेऊया. आता अगदी काही दिवसापूर्वी TCSने निकाल जाहीर केले. 10 रुपये इक्विटी आपल्याला इंटरिम डिव्हिडंड दिलाय. आपण जर त्याचं अनालिसिस केलं त्या रिझल्टचं, तर दिसणारी गोष्ट अशी आहे की त्यांनी बघा, TCS हा सलग 22वा क्वार्टर आहे की जेव्हा TCS तुम्हाला इंटरिम डिव्हिडंड देतोय. म्हणजे करोनापासून सुरुवात झाली, 22 क्वार्टर म्हणजे किती वर्ष झाली तू मोज. त्याच्यात एकदा 65 रुपये इंटरिम स्पेशल डिव्हिडंड दिलाय. तो 7 रुपयाने सुरू झाला, मग तो 8 रुपये झाला, मग तो 9 रुपये झाला, आता 10 रुपये झाला. कोणती कंपनी इंटरिम डिव्हिडंड देते? ज्याच्याकडे केवळ प्रॉफिट नाही, ज्याच्याकडे लिक्विडिटी आणि इन्कम आहे. काय ती प्रत्यक्ष पेमेंट आहे? ती काय बुक एंट्री नाहीये. आणि त्या वेळेला TCSनी काही लपवून नाही ठेवलेलं. हल्लीच्या काळात तसं कोणालाच लपवता येत नाही. TCSनं स्पष्ट केलं की हो, BSNL ची मला जी ऑर्डर मिळाली त्यातनं माझा प्रॉफिट वाढवला. मी विदिन द कंट्री BSNL वरती लक्ष अशासाठी कॉन्सन्ट्रेट करतोय की निदान टेम्पररीली तरी अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी हे जे माझे 3 महत्वाचे एक्सपोर्टिंग देश होते ते पॉलिसी रिव्हॅम्प मध्ये आहेत. पण मला तो काळ थांबणं शक्य नाहीये, माझ्याकडे असलेला स्टाफ हे पाहू जाता. त्यामुळे मी विदिन द कंट्री कॉन्सन्ट्रेट करतोय. आणि मी इनफॅक्ट तुला माहितीये की IT सेक्टर बद्दल मी नेहमी म्हणतो की आपल्या देशातला IT सेक्टरचा सगळ्यात मोठा कंझ्युमर हे सरकार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश. आता जर BSNLचा पायंडा पडला तर बाकीच्या गोष्टी तिकडे जातील. आणि यातलं कॉन्सन्ट्रेशन आपण लक्षात घेऊ. TCSच्या मागे पुढे HCL टेक्नॉलॉजीचे निकाल जाहीर झाले आहेत. HCL technology is indicating you a negative return, whereas TCS is indicating you, as far as next year is concerned, either stable or a positive return. याचं कारण तुमचं क्लायंट कंपोजिशन तुम्ही किती प्रोफेशनली मॅनेज करता याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि शेवटी हे आता येणाऱ्या काळात वाढत जाणार आहे. आणि त्यातनं एक पर्याय असं नाकारता येत नाही. ब्रिटन का टोकाची भूमिका घेणार नाही याचं गणित साधंच लक्षात घेऊ. आज जसं चंद्रबाबू नायडू कित्येक वर्षात केंद्रात आली आहेत, तसं तिकडे लेबर पार्टी आपल्या राज्यात मुख्यमंत्री झाली आहे. तसंच ब्रिटनमध्येही लेबर पार्टी कितीतरी वर्षांनी सत्तेत आली आहे. तर फुकाफुकी सत्ता घालवणार नाही. आणि त्यामुळे थोडं ताडून चर्चा केली जाईल. आणि ब्रिटन्समध्ये कोणत्याही पक्षाचं, अगदी ऋषी सुनकांचं सरकार परत, म्हणजे त्या पक्षाचं सरकार परत आलं असतं तरी सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेऊ की नवीन सरकार आलं म्हटल्यानंतर तुम्हाला काही गुड्स डिलिव्हर करावे लागतात. आणि आता तुम्ही युरोपियन युनियनचे सहभागी नसताना युरोपियन देश तुम्हाला किती सहकार्य करतील याच्यावर प्रचंड अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही भारतासारखा, चीन सारखा, इंडोनेशिया सारखा देश नाकारूच शकत नाही. थोडं लिया दिया हे करावंच लागेल आपल्यालाही आणि त्यांनाही. तुम्ही बरोबर चालला आहात. आणि या सगळ्यामध्ये
आपल्या युरोपियन पार्टनर्स कडून आपण आता आपल्या एका शेजाऱ्याकडे येऊया, जो आपल्याला कधी कधी त्रास देतो, काही आपल्याला हेडेक करतो. तो आहे चीन. जून महिन्याच्या एंड मध्ये इथे एक बातमी फार जोरात चालली होती की त्यांच्या देशामध्ये साधारण 4,000 छोट्या छोट्या बँका आहेत. ग्रामीण बँका, हे बँका ते बँका, तुमची अर्बन कोऑपरेटिव्ह टाईप बँका. त्यातल्या 40 बँका कुठल्या तरी दुसऱ्या एका मोठ्या बँकेमध्ये मर्ज केल्या किंवा दोघा तिघांना एकत्र आणलं, पैसे टाकले. मी याचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं सर की जगातल्या 4 मोठ्या बँका बाय ऍसेट, ज्यांचं लोनबुक तेवढं मोठं आहे, या चायनीज आहेत. त्यातली सगळ्यात मोठी ही जेपी मॉर्गनच्या डबल आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्यांचं डिपॉझिट मॅनेज करता येत नाही. भारतामध्ये डिपॉझिट कलेक्ट करण्याची गोष्ट थोडीशी चॅलेंजिंग होते आहे. अनेक साऱ्या बँकांनी बाईंकडे मागायला सुरुवात केली की डिपॉझिट मध्ये काहीतरी करा, काय दिसेल का एफडी साठी किंवा इतर काही गोष्टींसाठी. मला नाही वाटत. बर, दोन गोष्ट कारण सांगतो, म्हणजे माझं लॉजिक चुकतही असेल आणि अगदी माझ्या पूर्णपणाने सर तुमचं म्हणणं चुकीचं आहे असंही मत असू शकेल. त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मला का नाही वाटत त्याची कारणं सांगतो. की चीनमध्ये बँकांना त्यांची डिपॉझिट्स मॅनेज करता न येण्याची कारणं आणि आपल्याकडच्या डिपॉझिट सिनेरिओची कारणं ही पूर्णपणाने वेगळी आहेत. चीनमध्ये मुळातच कृषी खातं म्हणजे कृषी कर्ज आणि कृषी उत्पन्न ही गणितं एकाच ठिकाणी मॅनेज होतात आणि ती एकमेकांशी चॅनलाइज केली जातात. जसं आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुपच्या पद्धतीनं व्यवसाय चालतात, तशा पद्धतीनं चीनमधल्या त्या छोट्या छोट्या ऍग्रिकल्चरल बँकांचं काम चालतं. त्या आठवड्याच्या आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप कसा चालतो, आयडियली चालावा अशी अपेक्षा आहे की ते एका विशिष्ट दिवशी एकत्र जमतात, त्या महिन्याची आपली कॉन्ट्रीब्युशन असेल ती देतात, तिथे त्याच पैशातनं कॅशमध्येच दुसऱ्याने ज्याला कर्ज हवं असतं तो देतो, आधीचा कर्ज परत करतो, मग त्या प्रमाणामध्ये दुसऱ्याला मिळतं. त्यामुळे हे लिंकेजेस, ही लिंकेज आणि त्या प्रमाणामध्ये आपल्या देशात गुंतवणुकीची इतर साधनं जशी उपलब्ध आहेत सामान्य माणसाला डायरेक्टली, आपण कंपनीकडे जाऊ शकतो, आपण बँकेकडे जाऊ शकतो, आपण म्युच्युअल फंडाकडे जाऊ शकतो, आपण इक्विटी मार्केटकडे येऊ शकतो, अशी परिस्थिती चीनमध्ये नाही. आपल्या देशात ती परिस्थिती नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये बँकांची डिपॉझिट्स कमी व्हायचं कारण एक तात्कालिक आहे आणि एक परमानंट आहे. तात्कालिक कशासाठी आहे की मधला ऍक्शन प्लॅनचा काळ, आचारसंहितेचा काळ संपल्यानंतर आपल्या लोन इन्क्रीमेंटमध्ये किंवा लोनच्या मागणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आणि इमिजिएटली त्या प्रमाणामध्ये बँकांना डिपॉझिट्समध्ये वाढ करावी लागलेली नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की बँकांमध्ये डिपॉझिट ठेवणाऱ्यांचं प्रमाण हे आपल्याकडे टप्प्याटप्प्याने गेली अनेक वर्ष कमी होत आहे. मी म्हटलं तसं गुंतवणुकीची इतर साधनं वाढत असताना म्युच्युअल फंडमध्ये ज्या प्रमाणामध्ये वाढ झाली बरोबर त्याच प्रमाणात बँकांच्या डिपॉझिटमध्ये घट झाली. हा योगायोग नाहीये, ते शिफ्ट आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बँकांच्या एफडी रेटपेक्षा मला एनबीएफसी जास्त एफडी रेट देते ना. अगदी नॅशनलाइज बँकेपेक्षा कोऑपरेटिव्ह बँक मला एफडीवर जास्त दर देते. साधारणपणे प्रायव्हेट सेक्टर बँक ह्या नॅशनलाइज पेक्षा थोड्या जास्त पण कोऑपरेटिव्ह पेक्षा थोडं कमी असं व्याजदर देत आहेत. पण मला श्रीराम सारखी, बजाज सारखी, लार्सन टुब्रो सारखी प्रायव्हेट सेक्टर मधली एनबीएफसी मला जास्त व्याज देते. त्यामुळे लोक एफडी मध्ये पैसे ठेवत नाहीयेत अशातला भाग नाहीये. त्या एफडी मध्ये बँकांपेक्षा एनबीएफसी जास्त देत आहे. त्यामुळे दोन गोष्टी आहेत की आयदर रिझर्व्ह बँक विल हॅव टू पुट a clamp as far as interest rate on NBFC is concerned, or they will have to allow or enable the commercial bank. तर सरकार ते तसं नाही करत. सरकार काय करेल, सरकारची जी स्वतःची गुंतवणुकीची साधन आहेत, पोस्टासारखी, मंथली इन्कम स्कीम सारखी, त्याच्यावरचा रेट ऑफ रिटर्न वाढेल कारण त्याचा जॉग्राफिकल रीच जास्त असतो. अशा पद्धतीची अनाउन्समेंट येणाऱ्या बजेटमध्ये असू शकते. पुढचा माझा प्रश्न सर असा आहे की एका गोष्टीविषयी ज्याच्याविषयी तुम्ही जवळपास सगळ्या पॉडकास्टमध्ये बोललेला आहात, डिजिटल रुपी. आरबीआयने याला समोर आणलं, त्यांनी प्रयत्न केले, 1 लाख ट्रान्झॅक्शन पर डे तिथपर्यंत पोहोचले. त्याला असं टच केलं आणि खालती आले, म्हणजे बोज्जाला असं टच करून खालती आले.
आता 10,000 ट्रान्झॅक्शन पर डे पण होत आहेत की नाही, हा एक क्वेश्चन आहे. याचं पुढे काय? कारण जगभरामध्ये ज्या वेळेला डिजिटल करन्सी त्या सरकारच्या आहेत नाहीयेत हे बाजूला राहू द्या, यांचं काय की ज्या वेळेला इतर पद्धतीचे डिजिटल गोष्टी चालू आहेत, युपीआय सारखे माध्यम आहेत ते चालू आहेत, पण डिजिटल करन्सीला सक्सेस नाही मिळते. मग अशा वेळेला त्याच्यावर जे होप ठेवून बसलो होतो आपण, त्याचं काय? त्याच्याबाबत काही त्याचं ते बजेटमध्ये येऊ शकतं का अशा अर्थाने? 2,000% आणावंच लागेल. त्याच्यावरती जर मौन पाळलं गेलं आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये, तर त्याचा एकच अर्थ आहे की सरकार कागदोपत्री किंवा प्रत्यक्षात मान्य करत नसलं तरी डिजिटल करन्सी हँडल करण्यासाठी, सांभाळण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी जी टेक्निकल कॅपेबिलिटी आणि रीच लागतो तो आपल्या फायनान्स सिस्टम मध्ये नाही, म्हणून सरकार त्याच्यावरती गोस्लो करतंय. असाच अर्थ असेल जर यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल रुपयाबद्दल मौन बाळगून राहिला तर. तू जे म्हणलास त्या व्यवहारांची गोष्ट खरी आहे. अपेक्षा अशी आहे की शेवटी मनुष्य व्यवहार कशात करेल, केव्हा करेल? ज्या वेळेला त्याच्या खात्यामध्ये किंवा त्याच्या जवळ डिजिटल रुपी असेल ना. हो. आपल्या देशाचा जॉग्राफिकल स्प्रेड आणि फिनान्शियल स्प्रेड पाहिला तर त्या प्रमाणामध्ये डिजिटल रुपीची अवेलेबिलिटी सामान्य माणसाकडे नाहीये. हे त्याचं कारण आहे. आपल्या देशात काय इलेक्ट्रॉनिक व्यवहार होत नाहीये तशातला भाग नाही. गुगल पे आणि ई पेमेंटची जी वाढती संख्या आहे याचा अर्थ लोक तयार आहेत की करन्सी तुझ्या माझ्या खात्यात नाहीये. त्यामुळे कदाचित शक्यता नाकारता येत नाही की सरकार आता कंपल्सरी करेल की जे जे टॅक्स रिफंड आहेत ते डिजिटल रुपयात येतील. जी जी गव्हर्नमेंट टेंडर्स किंवा बिल्स आहेत ती डिजिटल रुपयात देता येतील आणि अशा पद्धतीने कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट मधनं ते काम होईल. कारण एकंदरीतच बँकिंग सेक्टरमध्ये ज्या पद्धतीचं कॅपिटल इन्फ्युजन आपण गेल्या काही दिवसामध्ये पाहिलंय, येस बँकेचा ताबा एखाद्या जपानीकडे जाणं, स्टेट बँकेने आपला सेल विकणं, एचडीएफसी बँकेला परवानगी देणं की 5 बँकातला 9.5% स्टेक वाढवणं. तर या टेक्निकल केपेबिलिटी करता हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क आणि कन्सेप्ट या चारही दृष्टिकोनातनं जे पैशाचं इन्फ्युजन लागतं त्याचं प्रोव्हिजनिंग होत आहे. अशी एक शक्यता नाकारता येत नाही. कारण मी एनएसडीएल मध्ये जवळजवळ 22-23 वर्ष नोकरी केलेली असल्यामुळे याच्यासाठी बॅकग्राऊंडवरती काय काम करावं लागतं एकंदरीतच टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रॉडक्टसाठी याची मला पुरेशी कल्पना आहे. आज मितीला ते व्यवहार होत नाहीयेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे आज ना उद्या त्या बजेटमध्ये किंवा बजेटची चर्चेच्या काळात सरकारला या बाबतीतल्या घोषणा आणि पावलं दोन्ही कराव्या लागतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका. सॉव्हेरियन गोल्ड बॉन्ड अनेकांनी याच्यामध्ये गुंतवणूक केली सर, भरपूर पैसा कमवला. म्हणजे इक्विटीच्या आसपासचे रिटर्न किंवा सेन्सेक्सच्या थोडस खालचे रिटर्न काहींनी कमवले. त्यासाठी टाळ्या पण मी वाजवून दाखवतो. पण माझं असं म्हणणं की ज्या वेळेला मी सरकारच्या बॅलन्स शीटवर येतो त्यावेळेला मला हा आता सरकारच्या उत्पन्नाचा एक स्रोत होऊन बसल्यासारखा दिसतो आहे. मग अशा वेळेला याच्या बाबतीमध्ये काही नवीन टॅक्स येईल का, किंवा तुम्ही हे करा असं काहीतरी होईल विशेष? तुमची इच्छा बघा. मला नाही वाटत. त्याचं कारण असं आहे ना, ते फार अवघड जागेचं दुखणं आहे. बर. सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड हा काय केवळ मोदी सरकारचं यश अपयश आहे अशातला भाग नाही. अगदी 1990च्या दशकापासून आपण सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड या कन्सेप्टशी खेळतोय. गोल्ड बॉन्ड, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, नानाविध ईटीएफ, फलाना फलाना डिमका. पण आपण फारशा गोल्ड बॉन्डच्या कुठच्याही इश्यूला भारतीय नागरिकांनी प्रतिसाद दिलेला नाही. कारण ते फिजिकल सोनं याच्या प्रेमातनं आपण बाहेर पडत नाही. त्याला लागणारी एक स्थिरता म्हणून कदाचित आता जे आपण 90 साली सोनं गहाण ठेवलं तर बँक ऑफ इंग्लंडकडे काही टन, ते टन जे आपण परत आणलंय सोनं, हा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असू शकतो. पण मला स्वतःला असं नाही वाटत की आता 23 जुलै 2024 जे अर्थसंकल्प किंवा बजेट सादर होईल त्यात सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड या विषयाला सरकार हात घालेल. फार मोठ्या प्रमाणावर कर म्हणा, सवलती म्हणा, फॅसिलिटी म्हणा, सिस्टम म्हणा म्हणून देईल असं मला स्वतःला वाटत नाही. कारण तो आर्थिक विषय असण्यापेक्षा आपल्या देशामध्ये भावनिक विषय फार आहे आणि आत्ता लगेच लोकांच्या भावनांना चॅलेंज करणारा निर्णय सरकार घेईल असं मला वाटत नाही. फार फार तर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स करता काही प्रमाणामध्ये ती स्कीम आली
ते मला आश्चर्य वाटणार नाही. याचं कारण असं की आता गव्हर्नमेंट पूर्णपणाने ओव्हरऑल बॉन्ड मार्केटवरतीच लक्ष केंद्रित करते. हो. म्हणजे केवळ जेपी मॉर्गननी केलंय अशातला भाग नाही. तेव्हा रिझर्व्ह बँकेने सांगितलं की फेस व्हॅल्यू कॅन बी ॲज लो ॲज ₹10,000. दॅट क्लिअरली शोज की लोकांना आधी बॉन्ड्सची सवय लावू आणि मग त्याचा एक भाग म्हणून गोल्ड बॉन्ड्स इंट्रोड्यूस केले जातील असं मला स्वतःला वाटतं. पण मी आधीच सांगितलं तसं हा माझा अंदाज आहे. कारण याच्यात शेवटी राजकारण आणि समाजकारण जास्त आहे, अर्थकारण कमी आहे. हे मला मोकळेपणाने मान्य करूया. एका प्रश्नाच्या याच याच पॉडकास्टच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही असं म्हणला होतात की निर्मला सीतारामन या पूर्ण काळ राहतील असं काही शक्यता नाही. अर्थकारण, राजकारण आणि गुंतवणुकीच्या बाबतीमधला आपण एक पॉडकास्ट केला होता 5 जूनला. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलं होतं की महाराष्ट्राचा एक खासदार अर्थमंत्री होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे माझा या सगळ्याला ऍड करून असा प्रश्न आहे की मग साधारण अर्थमंत्री बदलले तर काय बजेटमध्ये नवीन भविष्यातलं तर असू द्या, तुमची आवड कोण राहील ते तर आपल्याला माहित आहे. बदल काय होतील लॉंगर रन नाही सांगतायत, कारण हा प्रश्न पूर्णपणाने बाजारात तुरी बटबटणीला मारी असा आहे. मान्य. शेवटी अर्थ ऐका, कारण शेवटी अर्थसंकल्प हा जितका अर्थमंत्र्यावर अवलंबून असतो तितकाच तो पंतप्रधानांवरती आणि देशाच्या आणि जगाच्या आर्थिक परिस्थितीवरती अवलंबून असतो. त्यामुळे हे चारही व्हेरिएबल स्वरूपाचे घटक आहेत आणि त्यामुळे आता त्याच्याबद्दल कोणतंही विधान करता येणं केवळ अशक्य आहे. जेव्हा प्रत्यक्षात ही घटना घडेल तेव्हा त्याचं उत्तर एक वेळ देता येणं सोपं होईल, कारण त्यातला एकतरी निदान व्हेरिएबल स्वरूपाचा घटक कमी झाला असेल. आता ती कोण व्यक्ती असेल, केव्हा असेल, त्यावेळची आपली परिस्थिती काय असेल, कारण शेवटी इतरही अनेक घटक आहेत. मी म्हणलं तसं काय झालंय, आपला अर्थसंकल्प हा फक्त भारताचे 140 कोटी जनता आणि भारताचा भूगोल यातनं ठरत नाहीये ना. आता तुम्ही आता जागतिक अर्थकारणामध्ये सर्टनली यू कांट बी इग्नोर्ड. त्यामुळे जसे आपण जगावरती परिणाम करतो तसा जगाचाही आपल्यावर परिणाम होतो ना. जर माझी आयात निर्यातीमधली वाढ घट कमी जास्त होत असेल तर शेवटी मला जागतिक अर्थकारणाचा, समाजकारणाचा, राजकारणाचा विचार करावा लागतो. त्यामुळे त्यावेळची आर्थिक, मगाशी मी म्हणलं तसं 2023 या एका वर्षामध्ये जगात 5 वेगवेगळ्या ठिकाणी 5 वेगवेगळ्या वेळेला युद्ध झाली. त्याच्या आधी करोनाच्या वेळेला पाहिलं, ही जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा संपूर्ण इंटरनॅशनल मुवमेंटच एक्सेप्ट इलेक्ट्रॉनिक ही गडबडीची होते ना. त्यामुळे आता त्याच्याविषयी विधान करणं चुकीचं ठरेल. आणि याच्या शेवटच्या भागाकडे मी येतो आहे. माझा एक मोठा प्रश्न ज्याला मी अगदी राखून ठेवतो थोडाफार, की जेपी मॉर्गनच्या आपल्याला त्याच्या इंडेक्समध्ये इन्क्लुजन होण्याने एक फॅक्टर किंवा एक जगभरामध्ये ज्याला इंडेक्स समजला गेला तो हायलाइट होत होता. भारतामध्ये त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत होतं आणि तो म्हणजे यील्ड कर्व. फारसं कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं. अभ्यास म्हणून मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 10-2 चा जो यील्ड कर्व आहे त्याच्यामधला फरक हा जवळपास फ्लॅट आहे, जवळपास त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. इनडायरेक्टली बॉन्ड मार्केट आपल्याला हे सांगतं आहे की तुमच्या फिस्कल प्रुडन्सची काळजी घ्या, फिस्कल डेफिसिटकडे लक्ष द्या, नाही तर तुम्ही रिसेशनकडे जाऊ शकता. या बाबतीमध्ये मग काय काळजी घेण्याचा बाजार सुचवतो आहे आणि या बजेटमध्ये नेमकं काही असेल का? एक गोष्ट लक्षात घेऊ की तू जे आता सगळे मुद्दे मांडलेस हे फार तांत्रिक आणि सैद्धांतिक स्वरूपाचे आहेत. बॉन्ड मार्केटमध्ये फारसे प्लेयर्स क्वांटिटी न्यूमरल म्हणून नसल्यामुळे या सैद्धांतिक गोष्टीची चर्चा होते. ज्या वेळेला, कारण आज आपल्या देशातलं बॉन्ड मार्केट हे पूर्णपणाने इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स पुरेसं मर्यादित आहे. हो. त्यातले बहुतांश इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्या बॉन्ड मार्केटमध्ये आयदर पेन्शन प्रॉडक्टच्या रूपाने आहेत किंवा त्यांच्या CRR SLRच्या रूपाने आहेत. त्याच्या पलीकडचे प्युअर रिटर्नच्या बाबतीत विचार करून त्या बॉन्ड मार्केटमध्ये पैसे गुंतवणारे नाहीत असं मी म्हणणार नाही, पण खरं सांगायचं म्हणजे अगदी नगण्य आहे. याची जर सिमिली द्यायची झाली तर कसं आहे माहितीये का, की शेअर बाजारामध्ये जी टेक्निकल अनालिसिसची स्थिती असते ती बॉन्ड मार्केटमध्ये तू मांडलेल्या मुद्द्यांची स्थिती आहे. त्यामुळे ज्या वेळेला त्याच्यातले नंबर ऑफ पार्टिसिपंट्स वाढतील त्यावेळेला याचा सिग्नल काय मिळतो हे ठरेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या देशात किंवा जगातल्या इतर अनेक देशात शेवटी व्याजदर म्हणायला ठीक आहे, हो, की मार्केट वुड डिसाइड द इंटरेस्ट रेट,
प्रत्यक्षात तसं होत नाही ना. गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन मधनं आपल्याकडे इंटरेस्ट रेट ठरतात. अदरवाईज रिझर्व्ह बँकेच्या धोरणाची इतकी काळजी करण्याचं काय कारण असतं? तो चर्चेचा मुद्दा का होतो? ना तुमच्याकडनं CRR जात, ना तुमच्याकडनं SLR जात. परंतु तिथे त्या पुढच्या येणाऱ्या काळातल्या व्याजदराशी मला कुठेतरी सांगड घालायची असते. या घटकांची आज मी तिला सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदाराला सवयच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तो जो तांत्रिक अर्थ काढलास तो बरोबर आहे, सैद्धांतिक दृष्ट्या बरोबर आहे. पण एकंदरीतच वित्तीय तूट हा प्रकारच असा आहे की वित्तीय तूट आणि महागाई ह्या दोन्ही गोष्टींना मी नेहमी स्माइलिंग असॅसिन म्हणतो, हो की ते प्रसन्नाच्या गोलंदाजी सारखे आहेत. तो साला कुठनं येऊन काय विकेट काढेल सांगता येत नाही. आयन चॅपल जसं म्हणायचा की हा चेंडू वळवूनही विकेट घेतो आणि चेंडू न वळवताही विकेट घेतो, तसे हे दोघं आहेत. आणि आज मी तिला माझा ज्या पद्धतीचा GDP ग्रोथ रेट आहे, माझं ज्या पद्धतीच्या देशाचं नॅशनल इकॉनॉमिक कंपोजिशन आहे, तिथे शिस्त म्हणून मी कितीही ते पाहिलं. म्हणून तर मी FRBM वगैरे केलंय ना. हो FRBM मी काय झालं, मी फक्त टायमिंग साधतोय. FRBM खालची परिस्थिती बदलते अशातला भाग नाही. वित्तीय तूट केव्हा खऱ्या अर्थी नियंत्रणात राहील की ज्या वेळेला सेल्फ फायनान्सिंग मधनं मी सेल्फ एक्सपेंडिचर करायच्या कपॅसिटीमध्ये फार मोठी माझ्या देशाची अर्थव्यवस्था येईल. आज दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही ना. कारण आजही आपली इकॉनॉमी ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ड्रिव्हन आहे आणि कॅपिटल आधी घालावं लागतं तेव्हा रिटर्न मिळतात. ती जेव्हा रेव्हेन्यू इन्व्हेस्टमेंट ड्रिव्हन होईल किंवा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर गेटिंग ऍडजस्टेड अगेन्स्ट रेव्हेन्यू इन्कम, त्यावेळेला तुझ्या मुद्द्याचं खरं उत्तर मिळेल. मला ही परिस्थिती निदान पुढची अगदी आहे ते सरकार किंवा नवीन सरकार आपण आहे ती धोरणं असं राहिलं तर अजून पुढची 7 ते 8 वर्ष येईल असं मला नाही वाटत. अगदी शेवटचा नगर प्रश्न, अगदी हा अगदी शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं फायनल क्लोजिंग करू शकता. मला थोडासा प्रश्न मांडू द्या. मागच्या काही दिवसापूर्वी केअर एज नावाच्या एका संस्थेने एक रिपोर्ट काढला. त्यांनी असं हायलाइट केलं की भारत सरकारने त्यांच्या असलेल्या कंपन्यांमध्ये 51% हिस्सा ठेवून बाकी सगळा जरी विकून टाकला तरी सरकारला अराउंड 10 लाख करोडचं उत्पन्न मिळतं आत्ताच्या भावाला. पण ऍट द अनदर हँड भारतातल्या स्टील वर्कर्सच्या युनियननी पॉइंट असा काढला की तुम्ही NMDC स्टीलचं डिमर्जर केलेलं आहे, त्याला एक वेगळा शेअर म्हणून लिस्ट केला आहे, त्याची विक्री करण्याचा प्लॅन चालू आहे. राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड वैजाग स्टीलचा तुम्ही डिमर्जर किंवा सेल करण्याचा प्रयत्न चालवला आहे. याऐवजी यांचं स्टील अथॉरिटी बरोबरचं एक मर्जर जर केलं तर ते बेटर ठरेल. आपल्या एका बजेटमध्ये प्रायव्हेटायझेशन हा शब्द वापरून अनेक साऱ्या अनालिस्टच्या अशा भोया उडवून टाकणाऱ्या बाई या बजेटमध्ये डायव्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेटायझेशनच्या बाबतीमध्ये काय बोलू शकतील आणि त्याच्यानंतर तुमचा क्लोजिंग पॉइंट. काहीही बोलणार नाहीत. बर अगदी कारण सांगतो. बर बोलणार नाहीत म्हणजे करणार नाहीत असं नाहीये. गेली 3 बजेट्स काढून दे निर्मला सीतारामननी सादर केलेली. ऑफिशियल बजेट स्पीच मध्ये डायव्हेस्टमेंटचं टार्गेट सांगितलेलं बजेट स्पीच दाखव. नाहीच आहे. फायनान्स बिल मध्ये आहे पण बजेट स्पीच मध्ये नाही. करायचं सोडायचं नाही, बोलून दगड मारून घ्यायचे नाही, ही भूमिका आहे. 2 कारणं. राजकीय विरोध वाढतो. आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये राजकीय विरोध ते करणारच नाहीत. तशी अति नवीन आ बैल मुझे मार कोण करेल, त्यांच्या जागी तू आणि मी असलो तरी करणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला स्वतःला असं वाटतं की आपण जर मोदींची कार्यशैली पाहिली, मोदी अर्थकारण नीती रणनीती या माझ्या पुस्तकामध्ये फार मोठा सविस्तर लेख आहे माझा या विषयावर, की मोदी होता होईतो त्या गव्हर्नमेंट कंपनीला त्यांचा कारभार सुधारण्याची संधी देतात. आणि ती पॉलिसी बघा, म्हणजे आपल्याकडं डिसइन्व्हेस्टमेंट 1994 पासून आहे, म्हणजे आज 30 वर्ष झाली. 30 वर्षात 2च कंपन्या आपण पूर्णार्थानं विकल्या, एक हिंदुस्थान झिंक आणि एअर इंडिया. बाकी आपण केलंय ते पार्शियल आहे. पार्शियल मध्ये सुद्धा कित्येक कंपन्या अशा आहेत की ज्यांचं 5% सुद्धा आपण डिसइन्व्हेस्टमेंट केलेली. त्यामुळे आता पुन्हा नव्याने असा मेजर डिसिजन आत्ताच्या राजकीय सामाजिक परिस्थितीमध्ये पहिल्याच बजेटमध्ये निवडून आल्यानंतर 100 दिवसाच्या आत सादर होणाऱ्या सरकार करेल असं वाटत नाही. ते इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये एखादं पिलू सोडतील पण बजेटमध्ये डायरेक्ट प्रोव्हिजन येईल असं मला वाटत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट,
एक सरकार असाही शेवटी विचार करेल की नाही, की मी जर सरकार म्हणून डिसइन्व्हेस्टमेंट केलं तर मला एकदा एक मोठी रक्कम मिळेल, मी नाकारत नाही. पण मग ती घ्यायची का सरकारी कंपन्यांकडनं रेग्युलर डिव्हिडंड घेत राहायचा? मला स्वतःला असं वाटतं आत्ताच्या आर्थिक परिस्थितीत सरकार डिव्हिडंड इन्कमवरती जास्त लक्ष देईल. ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेच्या डिव्हिडंड ट्रान्सफर्समध्ये गेल्या 10 वर्षात 7.5 पट वाढ झाली, बीईएल कोल इंडिया सारखे दर 2-3 महिन्यांनी तुम्हाला इंटेरिम देत आहेत. फिनान्स डेफिसिट कंट्रोल करण्यासाठी सरकारला मिळणारे इंटेरिम आणि फायनल डिव्हिडंड ही जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र सरकारला सरकारी कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंडची रक्कम गेल्या 25 वर्षात सर्वोच्च आहे. हे लक्षात घेतलं तर मला स्वतःला बिलकुल वाटत नाही की सरकार आता डिसइन्व्हेस्टमेंटवरती लक्ष देईल. जे मी सुद्धा दिलं नसतं मी अर्थमंत्री असतो तर. फायनल रिमार्क्स 5 मिनिटं. 2024-25 साठीचा येणारा अर्थसंकल्प हा खरं सांगायचा म्हणजे एका सावध पवित्र्यातनं आला तर मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही. कारण मुळातच अर्थसंकल्प हे निखळ अर्थकारण कधीच नसतं. ते सामाजिक अर्थकारण असावं अशी अपेक्षा असते. पण अपेक्षा असते हा शब्दप्रयोग महत्वाचा. ते खरं सांगायचं म्हणजे राजकीय अर्थकारण असतं. आत्ताची जी संसदेची राजकीय संगती आहे की राज्यसभेमध्ये सुद्धा आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्षाचे कधी नव्हे इतके 90 पेक्षा कमी खासदार आहेत. स्वतःच्या हिमतीवरती आणि बळावरती त्यांना भाजपला लोकसभेमध्ये पूर्ण बहुमत नाहीये. अशा वेळेला फार मोठ्या घोषणा करणं परवडणारं नाही. फार फार तर अशा अनेक संकल्पनांचा उल्लेख हा इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असू शकतो की ज्याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे असं सरकारवर बंधन नसतं. दुसरी गोष्ट, केवळ देशांतर्गत राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती यंदाच्या अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी आहे अशातला भाग नाही. कितीही नाही म्हणलं तरी अजून रशिया युक्रेन हे युद्ध संपलेलं नाही. इस्रायल हमास हे युद्ध संपलेलं नाही. अजूनही अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरलेलं नाही. ट्रेमर जरी काश्मीरच्या बाबतीत भारताच्या बाजूनी असला तरी नेमका बाकी किती बाजूनी आपल्या आहे याचा विचार करावा लागेल. कारण आपल्या आयटी सेक्टर कंपन्यांसाठी ब्रिटन ही महत्वाची बाजारपेठ आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती असे 4 महत्वाचे घटक ज्याला आपण हँगिंग सोर्ड म्हणतो, टांगती तलवार म्हणतो, असे डोक्यावर असताना फार मोठी धोरणं होतील अशातला भाग नाही. पॉलिसी डायरेक्टिव्ह पुष्कळ मिळू शकतील. मला स्वतःला असं वाटतं रेल्वे, संरक्षण, अवकाश, शिक्षण आणि स्टील या 5 महत्वाच्या क्षेत्रांमध्ये येणारा अर्थसंकल्प ठोस घोषणा करेल आणि बाकीच्या बाबतीत फक्त दिशा दिग्दर्शन करेल. प्रत्यक्षात काय होत आहे हे 23 जुलैला कळेल. जर संधी मिळाली तर बजेट नंतर असाच एखादा पॉडकास्ट करू आणि प्री बजेट आणि पोस्ट बजेट याची तुलना करू. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.